नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॅटेलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या भागामध्ये आपण मोस्ट डिमांडेड जी स्ट्रॅटेजी आहे, आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर इतिहास ह्या विषयाला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये डील करत असताना कशा पद्धतीने आपला अप्रोच ठेवणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना इतिहास या विषयाला न्याय देता आला पाहिजे आणि सोबतच या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क घेण्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे। आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक, प्रत्येक वेळेस प्रत्येक विषय शिकवत असताना मी सांगत असतो, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगत असतो की आपल्याला काय करायचं आहे, सिलेबसचं व्यवस्थित अनालिसिस करायचं आहे, PYQचं अनालिसिस करायचं आहे। आपल्याला ह्या सगळ्या परीक्षांमधून उत्तम गुणांनी पास झालेले अधिकारी वर्ग देखील सांगतात की आपल्याला सिलेबस नुसार PYQचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि ते विश्लेषण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने विश्लेषण केलं तर आपल्याला त्या विषयाला न्याय देता येतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळवता येतील, हा सगळा इत्तंभूत भाग आपण ह्या इतिहास या विषयाच्या स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये आज आपण पाहणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच छोटंसं काम करायचं आहे। माझ्यासोबत हा सगळा लेक्चरचा भाग कंटिन्यू करत असताना एक छोटीशी वही आणि पेन घेऊन अत्यंत माझ्यासोबत काय करायचं आहे, सोबत राहायचं आहे। त्या सगळ्या बाबी, ज्या ज्या बाबी मी तुम्हाला इथे महत्त्वाच्या म्हणून सांगतोय, स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय PPTच्या माध्यमातून, त्या सगळ्या बाबी तुम्ही व्यवस्थितपणे नोट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। ही बाब सुद्धा या ठिकाणी मी विशेष करून सांगतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। चला तर मग आपण जाऊ आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे इतिहास हा विषय। आणि संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळवायचे, PYQचं अनालिसिस कसं करणं गरजेचं आहे, मागच्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये इतिहास या विषयामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे, विशेषतः कोणत्या भागावर आयोगाचा भर राहिलेला आहे, आपल्याला 2024च्या पूर्व परीक्षेला अभ्यास करत असताना, 2025च्या पूर्व परीक्षेला अभ्यास करत असताना इतिहास विषयातले कोणते घटक महत्त्वाचे आहे, विशेष करून गुण देणारे कोणते घटक आहे, कोणते उपघटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, या सगळ्या घटकांची उपघटकांची व्यवस्थित विश्लेषण सहित मांडणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा लेक्चरचा भाग माझ्यासोबत कंटिन्यू करायचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी सांगतोय की हा सगळा महत्त्वाचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला भर द्यायचा आहे, त्या सगळ्या बाबी आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहे आणि सोबतच माझ्यासोबत ह्या सगळ्या बाबीला काय करायचं आहे, कंटिन्यू राहायचं आहे। चला तर मग जाऊ आपण आजच्या मुख्य भागाकडे। तो मुख्य भाग म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा। खूप विद्यार्थ्यांच्या अगदी हृदयाजवळचा हा विषय राहिलेला आहे। खूप सारे मेसेजेस, खूप सारे फोन कॉल्स माझ्या मोबाईल क्रमांकावर, आपल्या ऑफिशियल नंबरवर देखील वेगवेगळ्या भागातून प्राप्त झालेले आहे की सर आपल्याला इतिहास या विषयामध्ये मार्क्स येत नाही। सगळ्यात महत्त्वाची बाब आपली काय असते की आपण खूप सिलेक्ट झालेले अधिकारी देखील आपल्याला सांगतात की आपण PYQचं अनालिसिस करायला पाहिजे, परंतु आपण PYQचं अनालिसिस व्यवस्थितपणे करत नाही। PYQ आपल्या सगळ्यांच्या सोबत असतात, परंतु आपण त्याचं विश्लेषण करत नाही। विश्लेषण करणे म्हणजे काय, तो सगळा भाग आता मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। तुम्हाला हा सगळा भाग माझ्यासोबत कंटिन्यू केल्यानंतर 1-1.25 तासानंतर तुम्हाला हा कॉन्फिडन्स येईल की सर यस, मी आता तुमच्यासोबत देखील पुढे जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मी निश्चितपणे इतिहास या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। असा सगळ्यांचा मेसेज हा व्हिडिओच्या शेवटी निश्चितपणे असेल, एवढा मला आत्मविश्वास आहे। या सगळ्यांची व्यवस्थित तयारी करून तुमचे कष्ट कमी करण्यासाठी हा सगळ्या स्ट्रॅटेजीचा भाग मी आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या सॅटेलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे। हा लॉन्च करत असताना माझा केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे की तमाम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, निम शहरी भागात असेल, ज्या ज्या ठिकाणी माझे सर्व बंधू भगिनी विशेषतः आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र हा सगळा अभ्यास करत आहे, त्यांच्या यशामध्ये माझा छोटासा खारीचा वाटा असावा आणि तुम्हाला उत्तम गुण मिळवण्यासाठी माझे 2 शब्द लाभावे, हाच माझा काय असेल, छोटासा प्रयत्न असेल। आता आपण पाहू, पहिल्यांदा आपण पाहू तो म्हणजे सिलेबसचा पॉइंट काय आहे। सिलेबसचा पॉइंट म्हणतो मी या ठिकाणी, लक्षात घ्या, मी सिलेबस म्हणत नाही का, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्याला सिलेबस न देता
इतिहासासाठी एक सिलेबसचा पॉइंटच दिला आहे. मी पुन्हा तुम्हाला वाचून दाखवतो. ऍज इट इज हा सगळा मी या ठिकाणी घेतलेला आहे. काय केलेला आहे? ऍज इट इज घेतलेला आहे. हे जे काही मी इथं सांगतो हे सगळं आयोगाने दिलेलं आहे. मी स्वतःहून माझं काही सांगत नाही. मी फक्त काय केलेलं आहे, तुम्हाला अनालिसिस करून दिलेलं आहे, तुम्हाला हे सगळं डिकोड करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं काय होईल, सोयीचं होईल. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी, कशासाठी? संयुक्त पूर्व परीक्षेसाठी, पुन्हा एकदा सांगतो, कोणत्या परीक्षेसाठी? पूर्व परीक्षेसाठी. जरीही क्वालिफाईंग टेस्ट असली तरी यासाठी लाखो उमेदवार बसलेले असतात आणि ही एक चाळणी परीक्षा असते आणि तिथून आपण बाहेर सुद्धा पडू शकतो जर छोटीशी गफलत झाली, छोटीशी चूक झाली. त्यामुळे प्रत्येक विषयाला आपल्याला डील करत असताना स्ट्रॅटेजी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अभ्यासक्रम बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, असं एक सिंगल सेंटेन्स, एक सिंपल पॉइंट आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो की सर, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे. यामध्ये कुठेच समाज सुधारकांचा उल्लेख दिसत नाही, परंतु सातत्यानं दरवर्षी गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये सुद्धा समाज सुधारकांवर प्रश्न विचारतो आणि सोबतच ज्या वर्षीपासून ही परीक्षा कंबाईंड झाली, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, संयुक्त झाली, सर्व पदांची मिळून पूर्व परीक्षा एकत्र होऊ लागली, त्या वर्षीपासून देखील समाज सुधारकांवर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. असं कोण म्हणते? आता मी म्हणतो. का? कारण या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित अनालिसिस केल्यानंतर मला हे दिसतं की सातत्यानं समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेले आहेत, परंतु सिलेबसमध्ये आपल्याला समाज सुधारक कुठेच दिसत नाही. कुठे दिसतात का? बिलकुल दिसत नाही. हे झालं आपलं प्रॉपर अनालिसिस. हा सगळा घटक इतिहासाच्या बाबतीतला असेल, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत असेल, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भातला असेल, राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भातला असेल किंवा समाज सुधारकाच्या संदर्भातला असेल, तो सगळा आपल्याला आजच्या ह्या सगळ्या सेशन मधून काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला सांगितलं की आधुनिक भारताचा विशेषतः हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे, म्हणजे आपल्याला मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत असताना त्या काळामध्ये, ज्याला आपण म्हणतो की कंटेम्पररी एज, म्हणजे समकालीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत, या सगळ्या घडामोडींवर आपल्याला विशेष लक्ष ठेवून अभ्यास करायचा आहे. ही बाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाच्या ओळीतून आपल्याला काय होते, निदर्शनास येते. ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता आपण पाहू की ज्या वेळेस हा सिलेबस संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिकोड केलेला आहे, दिलेला आहे, त्यावेळेस आपण पाहतोय की मागच्या 6-7 वर्षामध्ये ज्या काही संयुक्त पूर्व परीक्षा झाल्या, कोणत्या परीक्षा म्हणतो मी पुन्हा, आपण सगळं हे पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये पाहतो. पूर्व परीक्षेसाठी ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहे, 18 असेल, 19 असेल, 20 असेल, 21 असेल, 22 असेल आणि 23 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तोच मी आता तुम्हाला पुढे काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. तो सगळे त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी डिकोड करून आणलेले आहे आणि ते सगळे सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की सर, पूर्व परीक्षेला अभ्यास करत असताना निश्चितपणे असंच करणं काय गरजेचं आहे, गरजेचं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. हा सगळा अनालिसिसचा भाग मी तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा अवेलेबल करून देतो, त्यामुळे इथे काही तुम्ही काळजी करू नका, तुमचा कुठलाच भाग यातला सुटणार नाही. आता 2018 पासून 2022 पर्यंत जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा संयुक्त पूर्व परीक्षेचा ट्रेंड जर आपण पाहिला तर साधारण 15 प्रश्न या सगळ्या भागावर विचारलेले आहे. किती प्रश्न? 15 प्रश्न. परंतु 2023 पासून अचानक बदल झालेला आहे आणि ह्या प्रश्नांची संख्या 5 ने कमी झाली आणि ती आता आलेली आहे 10 वर. कितीवर आलेली आहे? 10 वर आलेली आहे. आणि संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये थोडा बदल 2023च्या परीक्षेपासून झालेला आहे आणि त्याला ज्या कॅन्डिडेट्सला अभ्यास करत असताना अनालिटिकल अप्रोचची डिमांड कळते आहे त्या लोकांना या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण मार्क निश्चितपणे मिळतात आहेत. आणि ह्या सगळ्या 5 वर्षाच्या फेज मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि 6व्या वर्षी सुद्धा कशा पद्धतीने आयोगाचा भर हा चेंज झालेला आहे वेगवेगळ्या घटकांवर, त्या सगळ्या घटकांवर आपण या ठिकाणी काय करतो आहे, प्रकाश टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे. आणि काही वेळेस काय झालेलं आहे, एखाद दुसरा प्रश्न इतिहासाच्या केसमध्ये मी काय म्हणतो, एखादा प्रश्न, जवळपास 10 प्रश्न विचारले असेल तर 9 प्रश्न हे अगदी सिलेबसला धरून किंवा आपण जे काही बुक्स वापरतो, स्टेट बोर्ड असेल किंवा जे रेफरन्सेस आपण वापरतो त्या सगळ्या रेफरन्सेस मधूनच आलेले असते. फक्त कधी कधी आपली रिव्हिजन कमी पडते, आपला अनालिटिकल अप्रोच कमी पडतो, आपला पीवायक्यूचं अनालिसिस कमी पडते, आपल्या पीवायक्यूवर आपली कमांड नसते, म्हणून आपले प्रश्न चुकून जातात. खूप विद्यार्थी मित्रांचे प्रश्न माझ्यापर्यंत येतात, त्यावेळेस मी त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न केलेले आहे की आपण अभ्यासलेल्या
बाबीतून किती प्रश्न आले, की सर म्हणतात खूप सारे प्रश्न आले पण आम्हाला ते डील करता आले नाही. ते सुद्धा कशा पद्धतीने डील करायचे त्याची सुद्धा आपण विशेष मालिका आपल्या युट्यूब चॅनलला लवकरच घेऊन येतोय. याची सुद्धा तुम्ही काय करू नका, काळजी करू नका. आता काही प्रश्न मी काय म्हणतोय तुम्हाला, आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आउट ऑफ सिलेबस गेलेले आहे. आपण त्याला काय म्हणतो, आउट ऑफ सिलेबस गेलेला आहे. परंतु तसा एखादा प्रश्न जर सोडला, 15 पैकी एक प्रश्न म्हणजे 14, 10 पैकी एक प्रश्न म्हणजे 9, म्हणजे साधारण इतके प्रश्न आपले बरोबरच यायला पाहिजे आणि ते येतात देखील. कसे येतात, त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, कोणते घटक वाचणं गरजेचं आहे, कोणत्या घटकावर आयोग भर देते आणि आपण काय दिवसभरामध्ये भलतच वाचत बसतो, हे सुद्धा कळून घेणं आपल्याला निश्चितपणे गरजेचं आहे. आणि तो सगळा टप्पा मी इथं तुम्हाला पूर्ण करून देणार आहे, यात कुठेच शंका नाही. आता हा जो चार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो, हा काय घेऊन आलेलो आहो, चार्ट घेऊन आलेलो आहे. या चार्ट कडे पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की सर हा चार्ट काय आहे, कशासाठीचा आहे. ठीक आहे, तो सुद्धा मी समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आपण पाहतोय संयुक्त पूर्व परीक्षा. कोणती पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची, ज्यांची टार्गेट आहे 2024, आपल्याला पासच व्हायचं आहे. पद ह्याच परीक्षेतून आपल्याला पाहिजे. आणि ज्यांचं 2025 ची संयुक्त पूर्व परीक्षा टार्गेट आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आपल्याला इतिहास या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क जर लागत असेल तर निश्चितपणे शेवटच्या टोकापर्यंत मी सांगितलेल्या सगळ्या बाबी काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या, नीट लक्ष द्या. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहण्याचा काय करा, प्रयत्न करा. या ठिकाणी तुम्हाला दिसते वर्ष, म्हणजे कोणकोणत्या वर्षी या परीक्षा झाल्या. या ठिकाणी दिसते तुम्हाला भारत, भारत म्हणजेच आधुनिक भारत. या ठिकाणी थोडीशी आमच्या टायपिंग वाल्या बंधूकडून थोडीशी काय झालेली आहे, मिस्टेक झालेली आहे. तुम्ही ही सगळे बाब समजू शकता. ठीक आहे, माणूस आहे, चुका होत असतात. त्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, आपल्याला सिलेबसचं लाईन पुन्हा एकदा सांगतो, काय पॉइंट आहे, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास एवढंच दिलेला आहे. आणि या ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आउट ऑफ सिलेबस कसे प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची संख्या किती होती, हे सगळं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. पहिली परीक्षा पाहू आपण, 2018 साली झालेली संयुक्त पूर्व परीक्षा, ज्यामध्ये आधुनिक भारतावर भर आपल्याला दिसतो. 8 प्रश्न विचारले, 6 प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले आणि 1 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स दिला. 1 प्रश्न जाऊ द्या, हरकत नाही. मी म्हणतो की आपण एवढे कष्ट घेतलेले आहेत, त्यातून सुद्धा एखादा दुसरा प्रश्न गेला तर हरकत नाही. परंतु आपल्याला प्रश्नांची संख्या किती बरोबर यायला पाहिजे, 8 आणि 6 म्हणजे टोटल 14 प्रश्न त्या वर्षी बरोबर येणं अपेक्षितच होतं. आणि तो सगळा काय होता, सिलेबस मधला होता, आवाक्यातला होता. स्टेट बोर्ड एनसीईआरटीचे रेफरन्सेस तिथे काम करतात आणि आपण जे काही ऑथेंटिक पुस्तक वापरतो त्याचा देखील रेफरन्स या 14 प्रश्नांमध्ये आपल्याला काम करताना दिसतो. ठीक आहे, पुढे बघा. पुढे तुम्हाला दिसते 2019 ची पूर्व परीक्षा. यामध्ये काय झालं, लगेच आयोगाने ट्रेंड चेंज केला. पहिल्या वर्षी काय केलं, 18 मध्ये आधुनिक भारतावर विशेष भर दिला आणि महाराष्ट्रावर कमी दिला. मग आपण काय केलं, आपण आधुनिक भारताचा खूप चांगला अभ्यास करून 19च्या परीक्षेला काही कॅन्डिडेट्स गेले असतील. मग इथे काय झालं, इथे आधुनिक भारताचं महत्व कमी झालं आणि महाराष्ट्राचं महत्व वाढल्याचं आपल्याला दिसतं. आणि इथे देखील आउट ऑफ द बॉक्स वाला जो प्रश्न आहे, ज्याला आपण खूप कठीण प्रश्न म्हणतो किंवा त्या वेळेमध्ये आपण सोडू शकत नाही, परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर हजारो लोक लॉजिक लावतात. सगळ्यात महत्वाचं आहे की परीक्षेच्या हॉलमध्ये आपण कशा पद्धतीने तो प्रश्न डील करतो. ठीक आहे, बाहेर आल्यानंतर हजारो लोक कायदे पंडित असतात का त्याचं विश्लेषण करणं किंवा त्याला कशा पद्धतीने उत्तर आणता येतं, त्याला अजिबात महत्व राहत नाही. आपल्याला त्या परीक्षेच्या हॉलमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आलंच पाहिजे. आणि त्या वर्षी देखील एकूण प्रश्नांची संख्या ही 15 होती. पुढे बघा 2020 चा प्रश्न. ठीक आहे, लॉकडाऊन मध्ये हा झालेला पेपर. ठीक आहे, यावर्षी पीएसआयच्या साधारण 650 जागा होत्या माझ्या माहितीप्रमाणे. आधुनिक भारतावर इथे 7 प्रश्न आलेले आहे आणि 7 प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर आले. इथे देखील 1 प्रश्न हा आउट ऑफ द बॉक्स होता. म्हणजे इथे देखील एकूण प्रश्नांची संख्या जर आपण पाहिली तर ती आपल्याला दिसते 15. आपण 21 चा प्रश्न पाहू. 2021 चा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आधुनिक भारतावर 7 प्रश्न, महाराष्ट्राच्या इतिहासावर 7 प्रश्न आणि या ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न एकही नव्हता. आणि इतिहासाच्या प्रश्नांची संख्या जर पाहिली तर ती दिलेली आहे 14. पुढे बघा, पुढे 2022 चा पेपर आपण पाहतोय. परत एकदा आधुनिक भारताचं महत्व थोडं कमी झालं आणि प्रश्नांची संख्या आली या ठिकाणी 5 आणि इथे दिसते आपल्याला. त्यानंतर बघा 2022 चा पेपर आपण पाहतोय. 2022 या वर्षी जर आपण पाहिलं तर आधुनिक भारतावर इथे थोडीशी स्प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी 10 प्रश्न विचारलेले आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर 5 असे एकूण 15 प्रश्न विचारले आहेत. हे झालं 2018 पर्यंतचं. मी काय म्हटलं तुम्हाला, 2024 आणि 25 ची पूर्व परीक्षा पास करायची आपल्याला असेल
तर आपल्याला इतिहासामध्ये पूर्णपणे मार्क करण्यासाठी आपल्याला हा सगळा ट्रेंड लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये अचानक पद्धतीने बदल झाला आणि या ठिकाणी एकूण प्रश्नांची संख्या झाली किती? 10. 5 ने ही संख्या कमी झालेली आहे आणि या ठिकाणी आधुनिक भारतावर 5 आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर 5 अशा पद्धतीचे 10 प्रश्न 30 एप्रिल 2023 ला जी पूर्व परीक्षा झाली, संयुक्त पूर्व परीक्षा, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा झालेला अचानक बदल आणि पुढे सुद्धा 2024 आणि 25च्या पूर्व परीक्षेमध्ये असाच बदल अपेक्षित आहे. म्हणजे 10च प्रश्न आयोगानं या घटकावर विचारणं अपेक्षित आहे. हा आपण पॉइंट लक्षात घेऊन पुढची सगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता हा जो काही अनालिसिसचा पार्ट आपण पाहिला त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं आणि त्या केसमध्ये आपल्याला दोन्ही घटकाचा विशेष करून अभ्यास करणं या ठिकाणी काय ठरतं? क्रमप्राप्त ठरतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला. पुढे तुम्हाला दिसते आता आपण प्रत्येक घटकाचं या ठिकाणी अनालिसिस पाहण्याचा प्रयत्न करू. पुढे बघा, भारतीय ब्रिटिशकालीन महत्वाचे कायदे. आता महत्वाच्या कायद्यांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले, त्या सगळ्या प्रश्नांची संख्या ही किती होते हे सगळं आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते किती? 4. आणि यांची काठिण्य पातळी होती ती मध्यम. काठिण्य पातळी सुद्धा आपण या ठिकाणी डिकोड करून दिलेला आहे. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण लक्षात घेतलं तर हे सगळे कायदे आपल्याला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. आता यातले अत्यंत महत्वाचे कायदे कोणते? तर नंबर 1 तुम्हाला दिसते 1909चा मोर्ले मिंटो कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच जातीय स्वतंत्र मतदारसंघ, ज्याला आपण म्हणतो मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले, तो हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. सातत्यानं प्रश्न आलेला आहे. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आता यावर प्रश्न जर आपण पाहिले तर संयुक्त पूर्व परीक्षा 2019 आणि 23 ला देखील प्रश्न विचारलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिसतोय 1935चा ब्रिटिश सरकारने भारताच्या शासन व्यवस्थेसाठी केलेला सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून जवळपास 70 ते 72% भाग आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणण्याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. तो कायदा आहे 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? भारतीय शासन कायदा. यावर देखील संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. इतर जे काही महत्वाचे कायदे आहेत ज्यामध्ये 1773चा नियामक कायदा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो, त्यावर संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ला प्रश्न विचारला आहे. आणि सोबतच हे जे काही महत्वाचे कायदे आहे या कायद्यांसोबत इतर कोणत्या कायद्यावर प्रश्न येऊ शकतो? तर ह्या सगळ्या कायद्यांवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. 1793चा कायदा, 1813चा चार्टर्ड कायदा, ज्या माध्यमातून 1 लाख रुपये शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली होती. 1833चा कायदा, 1853चा कायदा, 1858चा कायदा, हे सुद्धा कायदे आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अभ्यासणं निश्चितपणे गरजेचं आहे. का? कारण ह्या सगळ्या भागावर आतापर्यंत प्रश्न आलेले आहे. पुढे या भागावर प्रश्न आयोग टाकू शकतो. ठीक आहे. हे देखील कायदे अत्यंत महत्वाचेच आहे. आणि हे कायदे करणं का गरजेचं आहे? कारण ह्या कायद्यानं फार मोठे बदल भारताच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये झालेले होते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. फार मोठ्या सुधारणा या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने त्यावेळेस केलेल्या होत्या. आपण ज्यावेळेस फुल लेंथ बॅच पाहू त्यावेळेस 1909चा कायदा का होता, 1919चा कायदा का होता, 1935च्याच कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट का म्हणतो, त्याच कायद्यातल्या का बाबी आपण आपल्या राज्यघटनेत आणल्या, या सगळ्या बाबी इत्तमभूत आपण फुल लेंथ बॅच मध्ये निश्चितपणे काय करणार आहे? समजून घेणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढे तुम्हाला दिसते भूसुधारणा हा अत्यंत महत्वाचा टॉपिक. कोणता सुधारणा? त्या ब्रिटिश काळामध्ये ज्या काही सुधारणा केल्या गेलेल्या आहेत त्यावर देखील संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 मध्ये पाहिलं तर एक प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचा दर्जा जर आपण पाहिला, म्हणजे प्रश्न हार्ड होता की मीडियम होता की खूप हार्ड होता की सोपा होता, त्याचा दर्जा जर पाहिला आपण तर तो त्या ठिकाणी काय दिसतो? कमी दिसतो. म्हणजे केवळ एकच प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न देखील कसा विचारला आहे? सोपा विचारलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढचा टॉपिक आहे भूसुधारणा. आता भूसुधारणावरची संयुक्त पूर्व परीक्षेची स्थिती कशा पद्धतीची आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत जर आपण ट्रेंड पाहिला आयोगाचा तर ह्या सगळ्या घटकांवर फक्त एक प्रश्न विचारलेला आहे. जरी हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरत असला तरी याच्यावर प्रश्नांची संख्या ही कशी विचारलेली आहे? एकच विचारलेली आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो प्रश्न कुठे विचारला, पुढे कुठे प्रश्न येऊ शकतो यावर देखील आता आपण काय करणार आहे?
डिस्कस करणार आहे विथ चार्ट, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, कायमधारा पद्धत. संयुक्त पूर्व परीक्षा 2019 ला कायमधारा पद्धतीवर प्रश्न विचारलेला आहे. आता कायमधारा पद्धतीचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे देखील मी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न कुठे येतो, कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, प्रायोगिक कोणकोणत्या एरियावर ते लागू केली, नंतर कोणकोणत्या एरियावर लागू केली, ठिकाण कोणतं होतं, प्रमाण काय होतं, संकल्पना कोणाच्या होत्या, त्या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल कोण होते, ठीक आहे, महसूल वाटणी कशा पद्धतीची होती आणि इतर काय काय तरतुदी त्यामध्ये होत्या, यावर आयोग भर देऊ शकतो. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेला कायमधारा पद्धतीचा अभ्यास करत असताना हे घटक आपले झालेच पाहिजे, या घटकावर आपण लक्ष दिलं पाहिजे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे ज्या काही परीक्षा आपण काही मंडळी 2024च्या परीक्षेसाठी पात्र आहे आणि काही मंडळी आपली 2025च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पात्र आहे, त्यावेळेस त्यांनी अभ्यास करत असताना कायमधारावर आता प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या 6 वर्षामध्ये. आता पुढे कुठे येऊ शकतो, आला तर कायमधारावर सुद्धा येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आयोग रयतवारी पद्धतीवर देखील प्रश्न टाकू शकतो. तिसरी गोष्ट जर आपण पाहिली तर महालवारी पद्धतीवर देखील काय टाकू शकतो, प्रश्न टाकू शकतो. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठे येऊ शकतात, तर या 2 ठिकाणी देखील येऊ शकतात. आणि भूसुधारणा अंतर्गत ह्या तिन्ही पद्धती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला, पुढे तुम्हाला दिसते एल्फिन्स्टनने मुंबई प्रांतात लागू केलेली पद्धत. नंतरचा टॉपिक बघा, गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश अधिकारी. गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश अधिकारी या भागावर आतापर्यंत मागच्या 18 पासून 2023 पर्यंतचे जर प्रश्न आपण पाहिले तर यामध्ये 5 प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे हा टॉपिक आपल्यासाठी हॉट आहे आणि अत्यंत महत्वाचा देखील आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी प्रश्नांची संख्या ही जास्त दिसते. पुढे बघा, त्यामध्ये लॉर्ड क्लाइव्ह असेल, वॉरन हेस्टिंग असेल, लॉर्ड कॉर्नवालिस असेल, लॉर्ड वेलस्ली असेल, लॉर्ड हार्डिंग्स असेल, यामध्ये प्रश्न विचारलेला आहे कॉर्नवालिसवर. संयुक्त पूर्व परीक्षा 2022, आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2022चा पेपर जर उघडून बघितला तर आपल्याला थेट प्रश्न दिसतो लॉर्ड कॉर्नवालिसवरचा. त्यानंतर आपल्याला प्रश्न दिसतो लॉर्ड डलहौसीवरचा. डलहौसीचा कार्यकाळ 1848 ते 56. लक्षात ठेवा, खूप मोठ्या सुधारणा डलहौसीने भारतामध्ये केलेल्या होत्या. तारही आणली होती, रेल्वे आणली होती, पोस्टही आणले होते. डलहौसीला आधुनिक भारताचा निर्माता सुद्धा म्हणतात. खूप साऱ्या सुधारणा केल्या, कारण डलहौसीचं स्वप्न होतं की मोठ्या प्रमाणामध्ये हे साम्राज्य भारतावर टिकून राहावं आणि भारतासारख्या कितीतरी राष्ट्रांवर आमचं साम्राज्य काय व्हावं, वाढीस व्हावं. अत्यंत निष्ठावान हा डलहौसी होता. म्हणजे आम्ही सुद्धा असेल की नाही एवढी आपली शंका आहे, एवढा डलहौसी काय होता, आपल्या राष्ट्रप्रती समर्पित भावनेनं काम करणाऱ्यांपैकी होता. हा सगळा भाग ज्यावेळेस आपण फुल लेंथ बॅच पाहू, इतिहासाची रिव्हिजन बॅच पाहू, त्यामध्ये सुद्धा मी हा सगळा भाग सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय. इथे जर प्रश्न आपण पाहिला तर संयुक्त पूर्व परीक्षा 2020 आणि 2022 ला प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला डलहौसीवरचा प्रश्न पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, लॉर्ड कॅनिंगवर प्रश्न आपल्याला दिसतो संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये. संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चा प्रश्न पत्रिका आपण उघडली, त्यामध्ये जे 10 प्रश्न विचारले, कारण मी तुम्हाला सांगितलं 10 किती विचारले, 10 विचारले, त्यामध्ये आपल्याला कॅनिंगवरचा प्रश्न पाहायला मिळतो. परंतु सोबतच हे झाले आता विचारलेले लॉर्ड मेयो असेल, लॉर्ड लिटन असेल, लॉर्ड रिपन असेल, लॉर्ड डफरिन असेल, लॉर्ड कर्झन असेल, यावर देखील पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे 2024 साठी, कुठे 2024 आणि 25 साठी ज्या वेळेस आपण अभ्यासाला सुरुवात अभ्यास करतोय त्यावेळेस हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण 2018च्या पूर्वी ज्या काही पूर्व परीक्षा झालेल्या आहे, कशाच्या, नॉन गॅझेटेड, ग्रुप बी नॉन गॅझेटेडच्या बाबतीमध्ये PSI ची असेल, STI ची असेल, असिस्टंटची असेल किंवा ग्रुप सीच्या परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये मेयो, लिटन, रिपन, डफरिन आणि कर्झनवर देखील प्रश्न विचारण्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. परंतु 2018 पासून 23 पर्यंतचा ट्रेंड जर आपण पाहिला तर त्या सगळ्या वर्षामध्ये या घटकावर प्रश्न दिसत नाही. परंतु पुढे देखील या घटकावर काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जसं आपण पाहिलं की लिटनची कारकिर्दी म्हटलं की अतिशय साम्राज्यवादी होता. त्यांनी वृत्तपत्रांवर बंधन आणले, नंतर रिपनच्या कालखंडामध्ये ते उठवल्या गेले, कर्झनच्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी झाली, मोठ्या प्रमाणामध्ये जहालवाद सक्रिय झाला. त्यामुळे या ज्या घटना आहे ह्या अत्यंत महत्वाच्या राहिलेल्या आहे. डफरिनच्या कालखंडामध्ये काँग्रेसची स्थापना असेल, राजकीय हक्कासाठी आपण सर्वजण एकत्र आल्याची जी भावना भारतामध्ये निर्माण झालेली होती, ती सगळी भावना दाबून टाकण्याचं काम देखील या तत्कालीन डफरिन आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं होतं. ते देखील आपण ज्यावेळेस काँग्रेसचा सगळा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस निश्चितपणे पाहू. पुढे बघा,
मोरलेनवर प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला 2020 ला संयुक्त पूर्व परीक्षेला. त्यानंतर आपल्याला भारताचा प्रथम हाय कमिशनर कोण असा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ला विचारलेला दिसतो. त्यानंतर बघा ब्रिटिशांचे धोरण व तत्संदर्भातील इतर महत्वाच्या बाबी या संदर्भामध्ये प्रश्नांची संख्या जर पाहिली आपण तर संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत 4 प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे हा सुद्धा घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा ब्रिटिश अधिकारी व त्यांचे महत्वपूर्ण कार्य. कोणकोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबी महत्वाच्या सुधारणा आपल्या भारतामध्ये घडवून आणलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत आपल्याला दिसतं. तो आयोगाचा ट्रेंड कोणत्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत राहिलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आपल्याला दिसतं की अनुद्योगीकरण संकल्पना, शेतीचे व्यापारीकरण संकल्पना, नगदी पिके, ब्रिटिश वसाहतवाद. पुढे बघा ब्रिटिशांचे धोरण आपल्याला पाहायचे आहे. ब्रिटिशांनी जे काही धोरणं त्या कालखंडामध्ये राबवलेली होती, आर्थिक असेल राजकीय असेल, त्या सगळ्या धोरणांवर कशा पद्धतीचे प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारले हे आपल्याला सांगणारा चार्ट आपल्या पुढे येतोय बघा. तो चार्ट असा आहे की हे इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. हे जे काही आर्थिक धोरण होते ब्रिटिशांनी भारतात लागू केलेले आर्थिक धोरण असेल, आपल्याला माहित आहे का ब्रिटिशांनी सातत्यानं वेगवेगळ्या बाबींवरचा टॅक्स वाढवलेला होता. टॅक्सवरच्या बाबी देखील वाढवलेल्या होत्या. म्हणजे टॅक्सच्या ज्या संख्या होत्या, समजा उदाहरणार्थ 400 बाबींवर टॅक्स असेल, लगेच पुढच्या 5 वर्षानंतर असं झालं की 600 बाबींवर टॅक्स वाढलेला. तो टॅक्सचं प्रमाण देखील काय केलेलं होतं, वाढलेलं होतं. आणि त्यावेळेस दादाभाई नौरोजींसारख्या मंडळींनी, न्यायमूर्ती रानडेंसारख्या मंडळींनी, अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर गोपाळकृष्ण गोखलेंनी देखील शेवटी ब्रिटिश शासनाच्या चुकीच्या धोरणावर, पहा मी काय म्हणतो, ब्रिटिश शासनाचे ते पुरस्कर्ते होते, परंतु ब्रिटिश शासन ज्या ज्या ठिकाणी चुकत होतं त्या ठिकाणी बोट ठेवून निश्चितपणे ब्रिटिश सरकारला ती चूक लक्षात आणून देत होती. ते व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. आणि त्यांनी सांगितलेलं होतं सातत्याने की तुम्ही गरिबांवर टॅक्स लावू नका, गरीब मंडळी जी काही गोष्टी खरेदी करतात त्या गोष्टींवर देखील तुम्ही काय करू नका, टॅक्स लावू नका. अशा पद्धतीच्या सूचना गोपाळकृष्ण गोखलेंनी ब्रिटिश सरकारला त्या कालखंडामध्ये दिलेल्या होत्या. आणि ब्रिटिश सरकारने देखील त्या काही बाबी त्यांच्या मान्य देखील केलेल्या होत्या. आता यामध्ये आर्थिक धोरणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नगदी पिकांवर प्रश्न हा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ला विचारलेला आहे. ब्रिटिशांचा जो काही वसाहतवाद आहे त्यांच्या उद्दिष्टावर देखील प्रश्न 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि खाली जर आपण प्रश्न पाहिला इकडे दादाभाई नौरोजींवर संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसतो. इतरही बाबी या ठिकाणी आपल्याला या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहे, परंतु ज्या बाबीवर प्रश्न विचारलेला आहे ती बाब या ठिकाणी तुम्हाला काय करतोय, पुन्हा एकदा आठवण करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. आता बघा या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ला आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा पेपर जर उघडून बघितला जो फेब्रुवारी 22 मध्ये झालेला आहे, त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसते की त्यावेळेस हा प्रश्न सगळ्यांना हार्ड गेलेला होता. मी काय म्हणतो, हार्ड गेलेला. का हार्ड गेलेला होता? का? कारण आपण ब्रिटिशांच्या धोरणांचा व्यवस्थित अभ्यास केलेला नव्हता, म्हणून आपल्याला तो काय गेला, हार्ड गेला. या ठिकाणी R.C. दत्त, ज्यांना आपण रोमेश चंद्र दत्त म्हणतो, द इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर इकडे या ठिकाणी पहा न्यायमूर्ती रानडेंनी देखील आपले आर्थिक विचार त्या कालखंडामध्ये अतिशय प्रभावीपणे मांडलेले होते. आणि ब्रिटिश सरकारना सुद्धा त्यांच्या आर्थिक विचारांवर सातत्यानं विचार करण्यास भाग पाडलेला होता. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती रानडे. म्हणजे त्यांचा सुद्धा आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना विशेष अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपल्याला अनालिटिकल प्रश्नांची उत्तरं देखील देता येतात. आणि अनालिटिकल प्रश्नाचं उत्तर सुद्धा डील करत असताना कशा पद्धतीनं आपण ते डील करणं गरजेचं आहे, त्याचा अप्रोच काय असणं गरजेचं आहे, तिथे कोणता लॉजिक आपण वापरू शकतो, ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला बॅच मध्ये ज्यावेळेस हा सगळा भाग शिकवतोय त्यावेळेस निश्चितपणे कव्हर करून देतो. या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या 4 मंडळींवर लोकहितवादी, ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख म्हणतो, बोल घेवडे समाज सुधारक म्हणतो, की त्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या होत्या परंतु कार्य त्यांचं कमी होतं, म्हणून तत्कालीन सगळ्या इतर मित्रमंडळींनी त्यांच्यावर अशा पद्धतीची टीका केली होती. आणि सर जॉर्ज ऑक्सबेन यांचे 4 सेंटेन्सेस दिलेले होते आयोगाने, हे व्यक्ती आणि त्यांच्या पुढे सेंटेन्सेस, कोणतं सेंटेन्स बरोबर आहे अशा पद्धतीचा प्रश्न हा या ठिकाणी विचारला होता. पुन्हा एकदा तुम्ही काय करा, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा काय काढा, प्रश्नपत्रिका संच काढा. तो सुद्धा कुठून काढा, आपलं सॅटेलाइट पब्लिकेशनचं PYQ मंत्र नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. ठीक आहे, आता माझ्यासोबत असतं तर मी तुम्हाला निश्चितपणे दाखवलेलं असतं, परंतु तुम्ही जवळच्या कुठल्याही बुक सेंटरला गेलात तर तुम्हाला लक्षात येतं की ते काय सर आहे वाटते. हे एक छोटंसं पुस्तक आहे.
इतिहास PYQ मंत्र नावाने आपण सॅटेलाइटच्या माध्यमातूनच हे पुस्तकं सगळे लॉन्च केलेले आहे. ते देखील आपण सांगतोय की ज्यामध्ये राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास आणि विज्ञान अशा 5 विषयांचे वेगवेगळे प्रश्नसंच आपण अवेलेबल करून दिलेले अगदी मोजक्या किमतीमध्ये, फक्त 30 रुपयामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, हे छोटंसं पुस्तक इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्या टेबलवर ठेवायचं आहे, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जे काही इतिहासाचे प्रश्न विचारले आहे वर्षनिहाय, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, घटक निहाय विभागणी करून दिलेली आहे. कोणकोणत्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले आहे, त्या घटकांची संख्या किती आहे, उपघटकांची संख्या किती आहे, हे सगळं कष्ट करण्यामागचा एकमेव उद्देश काय, तर तुम्हाला त्या त्या विषयामध्ये काय व्हावी, मदत व्हावी. आणि इतिहासासाठी काय करायचं आहे, हे छोटंसं पुस्तक मार्केटमधून 30 रुपयाला आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या इतिहासाच्या अभ्यासाला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. लगेच थोड्या वेळात तुम्हाला अजून एक गोड बातमी देणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू राहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे. RC मुजुमदार आणि ऍडम स्मिथवर देखील येणाऱ्या काळामध्ये काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास करत असताना यावर देखील आपण फोकस करणं पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे, ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर बघा, प्रशासकीय आणि राजकीय धोरण कोणाचे, ब्रिटिश सरकारचे. ठीक आहे. 1857च्या पूर्वीचे, 1857च्या उठावानंतरचे, पहिल्या महायुद्धानंतरचे, दुसऱ्या महायुद्धानंतरचे आणि स्वातंत्र्यापर्यंतचे असे सगळे त्याचे काय पडतात, पार्ट पडतात. तो घटक आपण चाळून घेणं गरजेचं आहे पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नंतरचा टॉपिक बघा, वाहतूक व दळणवळण. या घटकावर 18 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर 3 प्रश्न विचारलेले आहेत. किती विचारलेले आहे, 3 प्रश्न विचारलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ब्रिटिश सरकारने ज्या काही वाहतुकीच्या सोयी सुविधा भारतामध्ये निर्माण केलेल्या आहेत, दळणवळणाच्या संदर्भामध्ये ज्या काही सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत, त्या सगळ्या संदर्भाने 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर 3 प्रश्न विचारलेले आहेत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला. पुढे आपल्याला दिसते रेल्वे व्यवस्था. मी आताच सांगितलं होतं की तुम्हाला डलहौसीच्या कालखंडामध्ये, जो कालखंड त्यांचा होता 1848 ते 1856 पर्यंत, त्या कालखंडामध्ये भारतातली पहिली रेल्वे गेलेली होती, ज्यामध्ये नाना शंकर सेठांना विशेष अशा पद्धतीचा सोन्याचा पास त्यांनी दिलेला होता. आणि सोन्याचा पास घेऊन नानाजी शंकर शेठ या ट्रेनमध्ये बसून प्रवास करायला निघालेले होते. ठीक आहे. तो काळ सुद्धा मी तुम्हाला असा अक्षरशः चित्र रूपाने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो सगळा भाग आपण बॅच मध्ये निश्चितपणे पाहू. पुढे बघा, रेल्वे व्यवस्था. इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि त्याचे मार्ग, त्या सगळ्या बाबींवर आपण जर पाहिलं प्रश्न, तर 1847 साली रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भामध्ये मागणी करणारे इंग्रज, या संदर्भामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 22 ला प्रश्न विचारलेला आहे. ही बाब या ठिकाणी नोट करणं गरजेचं आहे. भारतातील पहिली रेल्वे कोणती, कोणत्या वर्षी सुरू झाली, अंतर किती होतं, ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर प्रश्न आपण पाहिला तर मुंबई रेल्वे मंडळाची स्थापना आणि तिचे पहिले अध्यक्ष या संदर्भामध्ये प्रश्न हा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे वाहतूक व दळणवळणावर देखील प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या घटकावर विचारले आहे, तर हा घटक या ठिकाणी रिलेट करतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, रेल्वेची ड्रॉप व्यवस्था. त्यानंतर इतर ज्या काही बाबी जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये पहिली भारतीय विमान कंपनी यावर प्रश्न विचारलेला आहे. पहिली भारतीय विमान कंपनी संयुक्त पूर्व परीक्षा 2021, जी परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला झालेली होती, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला. दुष्काळी आयोग आणि त्यांच्या स्थापना सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या. त्यामध्ये कॅम्बेल असेल, स्ट्रॅची असेल, लॉयल असेल, मॅकडोनाल्ड असेल, हे सगळे ब्रिटिश नावं आहे. की बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, शैक्षणिक सुविधा. ब्रिटिश सरकारने भारतामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये प्रश्नांची संख्या जर आपण पाहिली तर 2018 पासून 2023 पर्यंत हे फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी ह्या सगळ्या अनालिसिसच्या चार्ट मधून दिसते. म्हणजेच आयोगाचा भर शैक्षणिक सुधारणेच्या बाबतीमध्ये कसा आहे, कमी दिसतो. या आधी आपण ज्या काही वाहतूक आणि दळणवळणाच्या व्यवस्था पाहिल्या त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची संख्या ही थोडी तुलनेनं जास्त दिसली. म्हणजे किती दिसली, 3 दिसलेली आहे. हे झालं आपलं अनालिसिस. हे अनालिसिस आपण कोणत्या बेसवर करतो, तर सिलेबसच्या बेसवर करतो. सिलेबस काय आहे, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये 2018 पासून पहा, सातत्यानं एक गोष्ट तुम्हाला इथे कॉमन दिसते, प्रत्येक पीपीटी मध्ये कॉमन दिसते. काय, 2018 ते 23, 18 ते 23, 18 ते 23. का
2018 पासून 2023 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर आपल्याला एक प्रश्न दिसतो. किती? एक. चला पुढे चला. पुढे ब्रिटिशांचे शिक्षण विषयक कार्य, कलकत्ता मदरसा असेल, सापडा असेल, त्याचा उद्देश असेल, संस्कृत महाविद्यालय असेल, फोर्ट विल्यम कॉलेज असेल, हे सगळं आपला अभ्यासनं निश्चितपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. कलकत्ता मेडिकल कॉलेज असेल. आता यामध्ये बघा, कलकत्ता फिमेल ज्युव्हेनाईल सोसायटीवर संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 चा प्रश्नपत्रिका आपण घेऊन बसलो की आपल्याला दिसतो हा थेट प्रश्न. तिथे जायचं आणि हा प्रश्न निश्चितपणे पाहायचा. या सगळ्या प्रश्नांचं व्यवस्थित अनालिसिस करूनच हा सगळा चार्ट आपल्यासमोर आणण्याचा निश्चितपणे आपण काय केलाय, प्रयत्न करा. त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या संदर्भातले काही शैक्षणिक आयोग, ज्यामध्ये मेकॉले असेल, वूडचा असेल, हंटर असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या समित्यांवर देखील आपण प्रकाश टाकणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. कारण हा भाग, या भागावर जरी आतापर्यंत 2018 ते 2023 पर्यंत प्रश्न दिसत नसला तरी इतिहासातला हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे 2024 ची पूर्व परीक्षा असेल, 25 ची असेल की 26 ची असेल, या भागावर प्रश्न येण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे हा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे चला. पुढे तुम्हाला दिसते स्थापना आणि त्यांच्या संदर्भातलं वैशिष्ट्य, भारतीयांच्या शिक्षण विषयक सुधारणा, यामध्ये राजाराम मोहन राय यांनी केलेलं काम, त्यांच्या संस्था संघटना ह्या देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की सती सारखी जी प्रथा आपल्या समाजामध्ये होती, आपल्या धर्मामध्ये होती, त्या आपल्या समाजातून आणि धर्मातून काढून टाकण्याचं एक विशेष कार्य ब्रिटिश सरकारला हाती घेऊन त्या कालखंडामध्ये दादाभाई राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे. आता ही घटना त्यांच्या घरीच घडलेली होती, त्यांची वहिनी सती गेलेली होती आणि हे सुशिक्षित व्यक्तिमत्व असून सुद्धा ती वाचवू शकलेलं नव्हतं. त्यावेळेस त्यांच्या मनावर अत्यंत अशा पद्धतीचा वेगळा प्रभाव पडला आणि त्यांनी ठरवलं की ही प्रथा, चुकीची प्रथा आपल्या हिंदू धर्मातून काढून टाकण्याचं आपण योगदान देणार आहे, काम करणार आहे. ब्रिटिश सरकारना वारंवार वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा आधार दाखवून त्यांनी सांगितलं की कुठल्याच धर्मग्रंथामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये त्याला मान्यता नाही, आपण ही प्रथा काढून टाकावी. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने विशेष प्रयत्न करून 1829 ला या संदर्भातला कायदा आणला आणि कायद्यानुसार सतीची प्रथा ही भारतामध्ये बंद झालेली आहे. हा सगळा भाग कुठे पाहतोय आपण? ज्यावेळेस फुल लेंथ मध्ये हा सगळा इतिहास पाहतोय त्यावेळेस मी ट्रेलर म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यावेळेस आपण पाहू की राजाराम मोहन राय यांनीच सतीची प्रथा बंद करण्यासाठी का प्रयत्न केलेले होते, इतर लोकांना का सुचलं नाही, त्यासाठी त्यांना किती वर्ष प्रयत्न करावा लागले, काही पाठपुरावा करावा लागला होता का, ब्रिटिश सरकारने लगेच म्हटलं. ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो. हिंदू कॉलेज असेल, वेदांत कॉलेज असेल, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना असेल, ह्या बाबी देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. फर्ग्युसन कॉलेज असेल, भारतातील पहिले महिला विद्यापीठ असेल, यावर देखील पुढच्या कालखंडामध्ये काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, वृत्तपत्र 2018 ते 2023 पर्यंत जर आपण पाहिलं तर वृत्तपत्रांवर एक प्रश्न विचारलेला आहे 2018 ते 23. ठीक आहे, त्या संदर्भातलं चार्ल्स मेटकाप असेल, ज्यांना आपण वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता म्हणतो, कुणाला? चार्ल्स मेटकापला. विशेष जे काही बंधनं ब्रिटिश सरकारने त्या कालखंडामध्ये भारतीय वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये आणलेले होते, ती सगळी जवळपास सगळी बंधनं उठवण्याचं महत्वाचं कार्य चार्ल्स मेटकापने त्या कालखंडामध्ये केलेलं होतं. म्हणून चार्ल्स मेटकापला आपण काय म्हणतो? वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता म्हणतो. ठीक आहे, ही बाब सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर लिटनचं कार्य, यांचं जे काही वृत्तपत्र विषयक धोरण आहे, त्यांनी भारतीय भाषेतून प्रकाशित होणाऱ्या महत्वाच्या वृत्तपत्रांवर ज्याचा खप जास्त होता आणि ज्या माध्यमातून आपले जे काही राजकीय पुढारी लेखन करायचे, ज्यांचा विचार तळागाळात पोहोचायचा आणि आपली जी काही क्रांती आहे, राजकीय चळवळ आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होती, अशा सगळ्या वृत्तपत्रांवर बंधनं आणण्याचं काम ह्या लिटननी केलेलं होतं. त्यावर देखील येणाऱ्या कालखंडामध्ये काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, भारतीय प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये देखील प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दादाभाई नौरोजी असेल, राजाराम मोहन राय असेल, बाळशास्त्री जांभेडकर असेल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असेल, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असेल, त्यांना आपण जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक का म्हणतो? असं जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा प्रश्न पडला असेल तुम्हाला, हे सगळं आपण निश्चितपणे बॅचमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. अॅनी बेझंटने सुरू केलेले वृत्तपत्र असेल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, लोकहितवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली सगळ्या वृत्तपत्रांवर देखील प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना ह्या सगळ्या बाबींवर देखील काय करणं अपेक्षित आहे, प्रश्न
नजर टाकणं अत्यंत गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढे आपल्याला दिसते मराठा, त्याची सुरुवात असेल, त्याचं संपादक कोण होते, कोणकोणते लेख त्यातून प्रसिद्ध झाले, यावर देखील सातत्यानं प्रश्न विचारलेले आहेत. सोबतच सकाळ, युगांतर, काळ, संध्या, इंडियन सोशलिस्ट, वंदे मातरम, तलवार, गदर, ठीक आहे, यावर देखील येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो. सोबतच नवा काळ, नेटिव्ह ओपिनियन, ज्ञान प्रकाश, ज्ञान सिंधू, हे सगळे महत्वाचे वृत्तपत्र आहे त्या कालखंडातली, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता सोबतच ज्यावेळेस आपण हा वृत्तपत्रांचा इतिहास पाहतोय, मुळात वृत्तपत्र का सुरू झाले, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांनी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय का घेतला, स्वतःचे छापखाने का सुरू केले, वृत्तपत्र सुरुवात करण्यामागे भारतीय लोकांचा उद्देश काय होता, हा सगळ्या बाबी आपण या ठिकाणी ज्यावेळेस समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळेल की निश्चितपणे उद्देश हा आपला चांगलाच होता, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पहिले मराठी वृत्तपत्रांवर देखील येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न येऊ शकतो. जाऊ आता आपण महत्वाच्या एका टॉपिककडे, तो म्हणजे 1857चा उठाव. ज्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण दोघेही आपण बंधू आहोत आणि ह्या ब्रिटिश शासनाला या ठिकाणी हकलून लावू अशा पद्धतीचा आपण एक प्रकारे बाणा त्या ठिकाणी निर्माण केलेला होता, तो म्हणजे 1857चा उठाव. या संदर्भामध्ये 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते 4. कुठल्या बाबतीमध्ये? संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23. हे सेंटेन्स सगळीकडे आपल्याला प्रत्येक पीपीटीवर कॉमन दिसते, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारत असताना आयोगाने थोडासा कल बदलला आणि प्रश्न तुलनेनं 2-3 ऐवजी 4 विचारले जो आपल्याला या ठिकाणी दिसतं. उठावाची कारणं काय होती, उद्दिष्ट काय होते, त्यातले महाराष्ट्रातले प्रमुख उठाव ज्यामध्ये नाशिक असेल, मुधोळ असेल, कोल्हापूर असेल, जमखिंडी असेल, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नरगुंद, नागपूर, खानदेश, बेळगाव, मुंबई या वेगवेगळ्या ठिकाणी झालेले महत्वाचे उठाव देखील, जे की महाराष्ट्र टचच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला सिलेबसच दिलेला आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातले सगळे हॉटस्पॉट या ठिकाणचे पाहणं गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कारण आपण महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो, त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुद्धा काय देतोय, परीक्षा देतोय, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, वरील सगळ्या उठावांचं नेतृत्वाच्या संदर्भामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेला 2023ला एक प्रश्न विचारलेला आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बिमोड करणारे जे काही इंग्रज अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 18 आणि 21ला देखील प्रश्न विचारलेला आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. 1857च्या पूर्वीचे व नंतरचे उठाव जर आपण पाहिले तर यावर प्रश्नांची संख्या ही पूर्णतः 9 दिसते 18 ते 23 पर्यंत, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल हा कसा दिसतो, जास्त दिसतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. उठावांची सुरुवात यावर संयुक्त पूर्व परीक्षा 2011ला 21ला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा लढा, आदिवासी व शेतकऱ्यांच्या क्रांतीचा नायक आणि त्याचा लढाच्या संदर्भामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये प्रश्न आपल्याला दिसतो, ठीक आहे. सोबतच भिल्ल असेल, कोळ्यांचे उठाव असेल, रामोशी बांधवांनी केलेले उठाव, हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे, अत्यंत महत्वाचे आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात असू द्या. संताळांच्या उठावावर प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो संयुक्त पूर्व परीक्षा 2022ला. त्यानंतर सय्यद अहमद खान आणि वहाबी चळवळीवर 2020 आणि 2022च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. पबना चळवळीवर संयुक्त पूर्व परीक्षा 2018ला प्रश्न आपल्याला दिसतो. दख्खनचे दंगे यावर संयुक्त पूर्व परीक्षा 2020 आणि सेम टॉपिकवर प्रश्न पुन्हा रिपीट झाला 2023ला. आपल्याला ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एखादा टॉपिक काय होतो, रिपीट सुद्धा होतो. म्हणजे ज्या घटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे ते सगळे घटक संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. सोबतच इतर कोणत्या घटकावर आपण प्रकाश टाकणं, लक्ष देणं, विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, हे देखील आपल्याला ह्या सगळ्या चार्टवरून निश्चितपणे आपल्याला काय करता येत असेल, लक्षात येत असेल, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बिरसा मुंडा व त्यांच्या उठावावर संयुक्त पूर्व परीक्षा 2019ला प्रश्न विचारलेला आहे, ही देखील बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, क्रांतिकारकांच्या सगळ्या चळवळींवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि ती प्रश्नांची संख्या काय होती ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संख्या हा काय आहे, 6 आपल्याला दिसतं. म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला या ठिकाणी
संयुक्त क्रांतिकारी चळवळींच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तो हा घटक देखील संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. या सगळ्या बाबतीमध्ये क्रांतिकारकांनी कोणकोणत्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं होतं, कुठून बॉम्ब आणले होते, कुठून बंदुका आणल्या होत्या, कशा पद्धतीने आणलेल्या होत्या, त्यामध्ये कोण कोण होते, कोणते मंडळी सापडले, कोणाला फाशी झाले, हा सगळा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागतो. आता प्रश्न जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील गुप्त संघटनाचे संघटक व त्यांचे कार्यक्षेत्र यावर संयुक्त पूर्व परीक्षा 2022 वर एक प्रश्न विचारलेला आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 22 ची प्रश्नपत्रिका आपण काढली की आपल्याला हा प्रश्न थेट त्या ठिकाणी दिसतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, वेगवेगळ्या संस्था संघटना, वेगवेगळ्या कालखंडातल्या आणि वेगवेगळ्या भागातल्या ज्या काही संस्था संघटना आहेत त्यावर देखील प्रश्न विचारल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आणि सोबतच हे जे काही इंडियन नॅशनल युनियन आहे, इंडियन लीग आहे, यावर देखील पुढच्या कालखंडामध्ये प्रश्न येऊ शकतो. मद्रास प्रांतातील संघटना असेल, मद्रास नेटिव्ह असोसिएशन असेल, मद्रास महाजन सभा असेल, हे देखील संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी अभ्यास करत असताना, 25 साठी अभ्यास करत असताना आपल्याला निश्चितपणे गरजेचं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसची महत्वाची अधिवेशन. मी अत्यंत महत्वाचा शब्दप्रयोग वापरतो आहे या ठिकाणी, ते म्हणजे महत्वाची अधिवेशन. सगळेच अधिवेशन नाही. पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन, चौथं अधिवेशन, पाचवं अधिवेशन 1905चं अधिवेशन, 1906चं अधिवेशन, 1907चं अधिवेशन, 1914चं अधिवेशन, 1916चं अधिवेशन, 1917चं अधिवेशन, 1918, 19, 20, 22, 25चं अधिवेशन, 36चं अधिवेशन, 42चं अधिवेशन, 40चं अधिवेशन, 1938चं अधिवेशन. हे झाली सगळी महत्वाची अधिवेशन. या अधिवेशनांमध्ये काही महत्वपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या होत्या. काँग्रेस तर दरवर्षी ठरल्याप्रमाणे वार्षिक अधिवेशन घेत होतं. म्हणजे सगळ्याच अधिवेशन, म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंतचे सगळेच अधिवेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही. कोणकोणते अधिवेशन महत्वाचे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणारच आहोत. संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर 5 प्रश्न या ठिकाणी काँग्रेसची स्थापना आणि त्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या अधिवेशनांवर विचारलेली आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते. ठीक आहे, म्हणजे 3 फेज आपल्याला काँग्रेसच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये दिसतात. 1885 पासून ते 1905 पर्यंतचा कालखंड, म्हणजे स्थापनेपासून बंगालच्या फाळणीपर्यंतच्या कालखंडाला आपण मवाळ कालखंड म्हणतो. त्या कालखंडातल्या सगळ्या मंडळींची कार्यपद्धती कशा पद्धतीची होती, त्या सगळ्या पद्धतीवरून त्यांना आपण काय म्हणतो, मवाळ कालखंड म्हणतो. घटनात्मक मार्गाने काम करणारा वर्ग होता, कायदेशीर बाबींना धरून काम करणारा वर्ग होता, ब्रिटिश शासनाच्या महत्वाच्या धोरणांना, ब्रिटिश शासनाला एक ईश्वरी देणगी म्हणून कार्य करणारा हा सगळा सुरुवातीच्या कालखंडातला हा वर्ग होता. आणि राजकीय हक्कांसाठी सर्व प्रांतातून ही सगळी मंडळी एकत्र येऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं राजकीय कार्य अविरतपणे चालू ठेवलेलं होतं. पुढचा फेज दिसतो आपल्याला 1905 ते 1920. जहाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, धगधगता इतिहास या कालखंडामध्ये आपल्याला दिसतो. कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या भाषणाने, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या घोषणाने आणि प्रत्यक्ष अविरतपणे लोकमान्य ज्या पद्धतीने काम करत होते, तो जो कामाचा त्यांचा जो बाणा होता, त्या सगळ्या बाणाने अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती देखील त्या ठिकाणी देशसेवेसाठी लढण्यासाठी काय झालेला होता, तत्पर झालेला होता. ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची एक मोठी त्या कालखंडातली ओळख होती. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, लोकमान्य. होय, लोकांनाच मान्य. त्यानंतरचा तिसरा फेज आपल्याला त्यामध्ये दिसतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या निधनानंतर ही सगळी धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आलेली होती आणि त्यांनी स्वातंत्र्यापर्यंत अतिशय योग्य रीतीने ती पोहोचवलेली होती. आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य देखील मिळालेलं होतं. हा झाला सगळ्या काँग्रेसचा इतिहास. आणि या सगळ्या कालखंडामध्ये जी काही महत्वाची अधिवेशनं झाली, ज्या काही महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, त्यावर संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हा सुद्धा घटक आपल्याला कसा आहे, महत्वाचा आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. हा अनालिसिसचा व्ह्यू देखील आपला या ठिकाणी दिलेला आहे. हे सगळं तुम्ही वाचून घ्या. आणि ह्या सगळ्या पीपीटीचा जो फॉर्मॅट आहे, याची जी सगळी पीडीएफ आहे आपल्या सॅटेलाइट अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, त्या ठिकाणी मी अवेलेबल आपल्याला लवकरच करून देतो आहे. पुढे बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, संस्थापक, उद्दिष्ट, सचिव, काही महत्वाचे सहकारी, त्यांचं सहकार्य, महाराष्ट्रातील व्यक्ती, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि आपण बॅच मध्ये काँग्रेस या शब्दाचा शब्दशः अर्थ का होतो
तिला राष्ट्रीय सभा कोणी म्हणण्यास सुरुवात केली, तिला राष्ट्रीय सभा का म्हणावी, तिला राष्ट्रीय सभा म्हणू नये असा म्हणणारा देखील गट होता. म्हणजे एकीकडे न्यायमूर्ती रानडे म्हणतात की राष्ट्रासाठी काम करणारे आहे आणि सर्व भाषा बोलणारे लोक या ठिकाणी आहे, सर्व स्तरातून आलेले लोक आहे, वेगवेगळ्या प्रांतातून लोक आलेले आहे आणि आपल्या ह्या काँग्रेसचा उद्दिष्ट हे एकच आहे, भारतीयांना राजकीय हक्क मिळवून देणे. त्यावेळेस आपण तिला राष्ट्रीय का म्हणू नये असा प्रश्न न्यायमूर्ती रानडे करतात. परंतु एकीकडे महात्मा फुले म्हणतात की तिला आपण राष्ट्रीय म्हणू शकत का, कारण शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सोबतच बहुजनांचा त्या ठिकाणी आपल्याला काय दिसत नाही, विशेष करून आपल्याला तो हा दिसत नाही, काय दिसत नाही, भरणा दिसत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणू नये, हे निश्चितपणे राष्ट्रीय म्हणू नये असा देखील एक प्रतिविरोध त्या ठिकाणी झाल्याचा आपल्याला या ठिकाणी काय मिळते आहे, पाहायला मिळते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 85 ते 1946 पर्यंतची सर्व महत्वाची अधिवेशनं स्वातंत्र्यापर्यंतची आणि सोबतच त्याचं वैशिष्ट्य काय होतं यावर संयुक्त पूर्व परीक्षा 19, 22 आणि 23 वर प्रश्न विचारल्याचं आपल्याला या ठिकाणी काय होते आहे, दिसते आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. राष्ट्रीय काँग्रेसची विशेष अधिवेशनं ज्यामध्ये 85चं अधिवेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, कारण त्यावर इतरही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. जरी संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न दिसत नसले तरी उपस्थित असलेले इंग्रज अधिकाऱ्यांवर संयुक्त पूर्व परीक्षा 2019 मध्ये प्रश्न विचारलेले आहे. उद्दिष्टां आणि प्रतिनिधींच्या संख्येवर देखील संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय मिळतो, प्रश्न पाहायला मिळतो. पुढे बघा, पुढे काँग्रेसची प्रमुख अधिवेशन ज्यामध्ये 1906चं अधिवेशन हे अत्यंत का महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ज्यावर प्रश्न विचारला नाही परंतु पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. का, कारण या ठिकाणी स्वराज्याची घोषणा झालेली होती. काय झालेली होती, स्वराज्याची घोषणा झालेली होती. दादाभाई नौरोजी या ठिकाणी म्हणू लागलेली होती की आता इथून पुढे काँग्रेसचं ध्येय हे काय असेल, स्वराज्यच असेल, स्वराज्याशिवाय आम्हाला दुसरं काही नको, असं कोण म्हणू लागले, दादाभाई नौरोजी म्हणू लागलेले होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. 1916चं अधिवेशन लखनौ या ठिकाणी मवाळ, जहाल आणि मुस्लिम लीग हे सगळे मंडळी एकत्र आलेले होते. या अगोदर हे सगळे वेगवेगळे काम करत होते. म्हणजे या ठिकाणी लखनौ अधिवेशन महत्वाचं आहे. 1920चं कलकत्ता आणि नागपूर अधिवेशन, 1929चं लाहोर अधिवेशन, 1936चं फैजपूर अधिवेशन, हे सगळे महत्वाचे अधिवेशन आहे काँग्रेसची. आपण एक काँग्रेसचा चार्ट सुद्धा पाहणार आहे. रिव्हिजन बॅच मध्ये असेल किंवा आपल्या फुल लेंथ बॅच मध्ये सुद्धा काँग्रेसची महत्वाची अधिवेशन आपण या ठिकाणी प्रॉपर डिस्कस करणार आहे आणि काही भाग मी निश्चितपणे तुम्हाला फ्री मध्ये देखील अवेलेबल करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. काँग्रेस अंतर्गत स्थापन करण्यात आलेली द ब्रिटिश कमिटी ऑन इंडियन नॅशनल काँग्रेस ही देखील महत्वाची आहे आणि हे सगळे महत्वाचे अधिवेशन. मवाळ कालखंड 1885 ते 1905 पर्यंतचा कालखंड, हा कालखंड लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यामध्ये कट्टर मवाळवादी नेत्यांवर जसं फिरोजशाह मेहतांवर 1900 संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ला प्रश्न विचारलेला आहे. दादाभाई नौरोजीवर संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. हे बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, जहाल कालखंड, या कालखंडाला टिळक युग सुद्धा म्हणतो. ज्या वेळेस पहा, मी आता इथून पुढे जे काही बोलतोय त्याकडे विशेष लक्ष द्या. कोणता कालखंड, जहाल कालखंड. 1905 ते 1920 पर्यंतच्या कालखंडाला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जातं म्हणजे ती व्यक्ती सुद्धा इतिहासामध्ये किती महत्वाची आहे. या सगळ्या कालखंडाला एका व्यक्तीचं नाव दिलं जातंय, ते नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, म्हणजेच टिळकांचा युग. 15 वर्षाच्या कालखंडाला इतिहासामध्ये आपण म्हणतो की अख्खा हा टिळकांचा काय आहे, युग आहे. ठीक आहे, त्यामुळे हा देखील इतिहास आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. 18 ते 23 पर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कुठेच प्रश्न दिसत नाही, परंतु 24 आणि 25, 26च्या प्रश्नपत्रिकांमध्ये निश्चितपणे प्रश्न येऊ शकतो. पुढे होम रूल लीग वर देखील प्रश्न 18 ते 23 पर्यंत दिसत नाही, देखील पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. होम रूल लीग का होती, कोणी स्थापन केली, त्याच्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या शाखा कशा पद्धतीच्या होत्या, अॅनी बेझंटचा रोल काय होता. आता हे अॅनी आणि बेझंट हे तर भारतीय नाव वाटत नाही, मग भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये अॅनी बेझंटने योगदान द्यायचं असं का ठरवलं, तिच्यावर कोणत्या संस्था संघटनेचा प्रभाव होता का, तिच्या सभेसाठी भारतीय लोकांची गर्दी का होत होती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सुद्धा अॅनी बेझंटशी जुळवून घेऊन काम का करू लागलेले होते, हे सगळं आपण आपल्या इतिहासाच्या बॅचमध्ये निश्चितपणे पाहतोय. आणि तुम्ही देखील संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून होम रूल लीग, टिळकांची होम रूल लीग, अॅनी बेझंटची होम रूल लीग, लखनौ करार ज्याचा उल्लेख
आता नशीब अशा पद्धतीचा केलेला होता. कोणी? लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी. ते देखील पाहणं गरजेचं आहे. जहालांचं मूल्यमापन देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे. जहालांचे नेते आणि विशेष व्यक्तिविशेष मध्ये लाल बाल पाल अरविंद घोष यांचं कार्य देखील आपल्याला पाहणं निश्चितपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. जरी या सगळ्या घटकांवर काय विचारला नाही, प्रश्न विचारलेला दिसत नसला तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सगळा भाग आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या टॉपिक मध्ये येतो. म्हणून 2024 आणि 25च्या तयारीसाठी आपल्याला हा सगळा भाग पाहणं गरजेचं आहे. बंगालची फाळणी 1905 ची, त्या विरोधात जे काही आंदोलन चालू झालं, चळवळ चालू झाली, तिला आपण वंगभंग चळवळ म्हणतो. त्या कालखंडातलं कर्जन असेल, कर्जननी का केली फाळणी, कर्जननीच का केली, याच्या अगोदर कोणी प्रयत्न केला होता का, ही फाळणी चुकीची होती का, की चुकीच्या पद्धतीने केलेली होती का, तिचा उद्देश काय होता, कर्जनचा मुळात उद्देश काय होता, ब्रिटिश शासनाला या ठिकाणी फाळणी करून काय घडवून आणणं भारतामध्ये अपेक्षित होतं, ते घडलं गेलं का, कर्जनची ती चूक होती का, हा सगळा भाग आपण निश्चितपणे सगळं सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू. फक्त मला या ठिकाणी तुम्हाला हेच सांगायचं आहे की बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ देखील संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासणं निश्चितपणे गरजेचं आहे. जरी या ठिकाणी कुठेच प्रश्नांचा उल्लेख दिसत नसला तरी देखील पुढच्या कालखंडामध्ये दिसू शकतो. चला नेक्स्ट, वंगभंग चळवळ नेतृत्व, त्या संदर्भातलं सगळी माहिती. त्यानंतर स्वदेशीची चळवळ 1905च्या कालखंडातली, आणि ही फाळणी रद्द झाली. म्हणजे ब्रिटिश काय झाले, हारले. आपण जिंकलो, ब्रिटिश हरले. मधला कालखंड कसा होता, कुठून? 1905 ला ही फाळणी झाली. कधी झाली? 1905 ला झाली. आणि ही फाळणी जी आहे ती कधी रद्द झाली? 1911 ला रद्द झाली. मग मधल्या कालखंडामध्ये भारतीय मंडळी, तरुण मंडळी, क्रांतिकारी मंडळी, जहालमतवादी मंडळी गप्प बसले होते का? नाही. ब्रिटिशांना हैराण करून सोडलेलं होतं. म्हणून ही फाळणी सरतेशेवटी भारतीयांच्या मागणीस्तव काय करण्यात आली? रद्द करण्यात आलेली. हा सगळा कालखंड आपण निश्चितपणे अभ्यासणं गरजेचं आहे. पुढे चला नेक्स्ट, मुस्लिम लीग 1906 ला, 30 डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीगच्या स्थापनेला ब्रिटिशांनी विरोध केला का, की सहकार्य केलं, हे देखील पाहणं गरजेचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं मत मुस्लिम लीगच्या संघटनेप्रती काय होतं, आणि मुस्लिम लीग मध्ये कोणता असा गट होता किंवा कोणते असे नेते होते की जे मुस्लिम लीगला विरोध करत होते आणि मुस्लिम लीगच्या सोबत जात होते, हे देखील मुस्लिम नेता आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याची स्थापना, संस्थापक, प्रोत्साहन, उद्देश, मोहम्मद अली जिनांचं कार्य, पाकिस्तानची मागणी, पुढच्या कालखंडामध्ये मुक्ती दिन, हे सगळं कसं कसं घडत गेलेलं आहे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर कुठेच आपल्याला या ठिकाणी उल्लेख दिसत नाही की यावर प्रश्न विचारलेला आहे, परंतु पुढे विचारला जाऊ शकतो. चलो नेक्स्ट, गांधी युग 18 ते 23 पर्यंत जर आपण पाहिला तर फक्त एक प्रश्न विचारलेला आहे गांधी युगावर. 1920 ला गांधी युग सुरुवात होतो साधारण, आणि 1947 ला संपतो. मुळात 9 जानेवारी 1915 ला वयाच्या 46व्या वर्षी गांधीजी भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी फक्त पाऊल टाकतात. कोणत्या वर्षी? वयाच्या 46व्या वर्षी. वयाच्या 46व्या वर्षी भारत मातेबद्दल, भारताच्या राजकारणाबद्दल, भारत मातेबद्दल विशेष आस्था असली तरी भारताच्या राजकारणाबद्दल शून्य ज्ञान असलेला माणूस मोहनदास करमचंद गांधी भारतामध्ये पाऊल टाकतो. दक्षिण आफ्रिकेतून येतो. कधी? वयाच्या 46व्या वर्षी. म्हणजे मला हे सांगायचं आहे की वयाच्या 46व्या वर्षी भारतामध्ये पाऊल टाकून भारताच्या राजकारणाबद्दल तीळ मात्रही ज्ञान नसणारा माणूस या सगळ्या देशाच्या राजकारणाची धुरा हातात घेतो आणि ब्रिटिश सत्तेला या ठिकाणाहून हकलवून लावतो आणि सरते शेवटी राष्ट्रपिता होण्याचा देखील. म्हणजे गांधीजींचा हा सगळा प्रवास देखील आपल्याला ह्या सगळ्या गांधी युगामध्ये पाहणं गरजेचं आहे. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून गांधी युग जर आपण पाहिला तर कसा आहे, फक्त एक प्रश्न 2018 ते 23 पर्यंत आपल्याला विचारलेला आहे. पुढे निश्चितपणे यावर प्रश्न वाढू शकतात की बाब, या ठिकाणी लक्षात घ्या. मी फक्त काय सांगतो तुम्हाला या ठिकाणी, PYQचं अनालिसिस सांगतो की गांधी युगावर आतापर्यंत प्रश्न कसे विचारले. म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की 18 ते 23 मध्ये फक्त एक प्रश्न विचारलेला आहे. चलो नेक्स्ट, महात्मा गांधींनी जे काही सुरुवातीच्या कालखंडातली आंदोलनं केलेली होती, नंतरच्या कालखंडामध्ये आंदोलनं केली होती, कोणकोणत्या त्यांच्या आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीची भूमिका निभावलेली होती, त्यांनी कोणकोणत्या वेळेस जेल झालेली होती, कोणकोणत्या कालखंडामध्ये महिला त्यांच्याशी जोडलेल्या होत्या. ठीक आहे. मग ते आल्यानंतर चंपारण्य असेल,
खेडा असेल, अहमदाबाद असेल, रौलेक कायद्याच्या विरोधामध्ये त्यांनी ब्लॅक ऍक्ट म्हटलं. त्यानंतर 1920चं असहकार आंदोलन असेल, स्वराज्य पार्टीच्या वेळेसची गांधीजींची भूमिका असेल, सविनय कायदेभंग असेल, नंतरच्या कालखंडामध्ये 35च्या कायद्यानंतर जे काही डिलिंग ब्रिटिशांसोबत झालेल्या होत्या त्यावरचे प्रश्न असेल, सोबतच गोलमेज परिषदेच्या वेळेसचे प्रश्न असेल, पुणे कराराच्या वेळेसचे प्रश्न असेल, 1940चा वैयक्तिक सत्याग्रह असेल आणि 1942चा सगळं झालं आता तुम्ही चालते व्हा, चले जावचा प्रश्न असेल. या सगळ्या भागावर आपण प्रश्न नजर टाकणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, 18 ते 23 पर्यंत जर प्रश्नांची संख्या पाहिली तर केवळ एकच प्रश्न गांधी युगावर विचारल्याचं आपल्याला दिसतं. आताच आपण पाहिलेला आहे, केवळ एक प्रश्न 18 ते 23 पर्यंत विचारलेला आहे. परंतु पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असा एखादा दुसरा प्रश्न वाढू शकतो, शक्यता नाकारता येत नाही. चलो नेक्स्ट. पुढे बघा, गांधी युगातल्या महत्वाच्या, मी आता सांगितलं की ह्या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग तो खिलाफतचा मुद्दा असेल, मुळशी सत्याग्रह असेल, चौरी चौरा हत्याकांड काय होता, असहकार चळवळ, दांडी यात्रा, चले जाव, वैयक्तिक सत्याग्रह, हे सगळं गांधी युगात घडलेल्या गोष्टी आहे. म्हणजे 1920 पासून 1947 पर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या गांधी युगामध्येच घडलेल्या आहेत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तो कालखंडच आहे 20 ते 47. चलो नेक्स्ट. सविनय कायदेभंग, त्याची सुरुवात काय, तिला सविनय कायदेभंगच गांधीजींनी का म्हटलं किंवा तसा निर्णयच का घेतला, हे सगळं पाहणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी आतापर्यंत प्रश्न विचारलेला दिसत नाही. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये मी आज जे काही सगळं बोलतो, ह्या सगळ्या सेशन मध्ये बोलतो केवळ आणि केवळ संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये बोलतोय. चलो नेक्स्ट. पुढे तुम्हाला दिसते धारासना सत्याग्रह, सरोजिनी नायडूंनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं. ठीक आहे. इतर सगळ्या बाबी, जंगल सत्याग्रह त्या कालखंडात झालेल्या इतर सगळ्या महत्वाच्या बाबी, ज्यामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, लंडन मध्ये 3 झालेल्या होत्या. गांधीजी फक्त एकाच वेळेस काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून केलेले होते. दुसऱ्या वेळेस तिन्ही परिषदेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा जातीय निवाडा असेल, पुणे करार असेल, यावर प्रश्न निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये येऊ शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सरते शेवटी गांधीजी म्हणतात की चालते व्हा, चले जाव. 1942 त्या कालखंडामध्ये जे काही अंडरग्राऊंड मुवमेंट चालवलेली होती भारतामध्ये, राम मनोहर लोहिया असेल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे काही रेडिओ वगैरे चालवलेले होते, त्यावर देखील प्रश्न पुढच्या कालखंडामध्ये येऊ शकतो. आतापर्यंत आलेला नाही. चला, प्रति सरकार असेल सातारा मधलं. त्यानंतर 1940 ते 47 मधील महत्वाच्या जे काही घटनात्मक आयोग आहे, इतर ज्या काही महत्वाच्या परीक्षा भूमिक बाबी आहे, ज्यामध्ये ऑगस्ट ऑफर असेल, क्रिप्स मिशन का आलेलं होतं, राजाजी योजना काय होती, वेव्हेल योजना काय होती, माउंट बॅटन योजना काय होती, कोणत्या वर्षी आली, त्याच्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या होत्या आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये गांधीजींचा काय रोल राहिलेला आहे, यावर देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. सामाजिक समतेच्या चळवळी, आपल्या समाजामध्ये समता नांदावी यासाठी काही समाज सुधारकांनी, काही राजकीय नेत्यांनी देखील विशेष अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले होते. ज्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असेल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ब्राह्मणेतर चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरची ब्राह्मणेतर चळवळ आणि नंतरची देखील चळवळ, अशा पद्धतीचे प्रकार त्यामध्ये पडतात. त्या चळवळीचा उदय, ब्राह्मणेतर पक्ष, चळवळींची उद्दिष्ट, त्या संदर्भातले सगळे वृत्तपत्र, हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. परंतु यावर प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 23 पर्यंत विचारलेला आपल्याला दिसत नाही. परंतु पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सगळा भाग महत्वाचा आहे. दलित चळवळ असेल, ज्यामध्ये गोपाळ बाबा वलंगकरांचं काम, शिवराम जानबा कांबळेंचं काम, महात्मा फुलेंचं काम, महर्षी शिंदेचं काम, राजर्षी शाहू महाराजांचं काम, ह्या सगळ्या समाज सुधारकांचं काम आपल्याला दलित चळवळीच्या माध्यमातून देखील विशेष रूपानं पाहणं गरजेचं आहे. पुढे दिसते आपल्याला कामगार चळवळ हा टॉपिक. यावर जर आपण पाहिलं तर 18 ते 23 पर्यंत 5 प्रश्न विचारलेले आहेत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून कामगार चळवळ आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. यामध्ये बघा, सोराबजी शहापूरजी बेंगाली यांच्यावर प्रश्न विचारला. संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये एक प्रश्न विचारला. नेक्स्ट बघा, नारायण मेघाजी लोखंडेवर संयुक्त पूर्व परीक्षा 21 आणि 23 वर देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आयटेक वर प्रश्न विचारला. संयुक्त पूर्व परीक्षा 2021 आणि संयुक्त पूर्व परीक्षा 22 वर मध्ये देखील आयटेक वर प्रश्न विचारलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. प्रमुख संघटनांमध्ये आयटेक येते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटेक. तुम्हाला सर आयटेक काय आहे? ठीक आहे, आयटेक आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. चला, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील कामगार संघटनाचे वर्ष आणि त्याचे संस्थापक यावर देखील प्रश्न विचारले आहे. बघा, मद्रास लेबर युनियनवर आपल्याला प्रश्न दिसतो. संयुक्त पूर्व परीक्षा 21 आणि 22 मध्ये देखील प्रश्न दिसतो.
नेक्स्ट बघा, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनवर संयुक्त पूर्व परीक्षा 21 आणि 22 वर देखील काय दिसतो आपल्याला प्रश्न दिसतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट लेवलला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनवर देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ला. त्यानंतर बघा, प्रमुख कारखाना अधिनियम 1881 आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, ज्यावर प्रश्न विचारलेला नाही परंतु पुढे विचारला जाऊ शकतो. 1892चा 1881, 1892 आणि 1911 हे तिन्ही कायदे अत्यंत महत्वाचे आहे पुढच्या दृष्टिकोनातून, ज्यावर प्रश्न येऊ शकतो. आता पुढे बघा, सामाजिक संघटना, ज्यावर 3 प्रश्न आपल्याला 18 ते 23 पर्यंत दिसतात. संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ते 2023 पर्यंत जर आपण पाहिलं तर प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते किती, 3. ठीक आहे, म्हणजे हाही टॉपिक आपल्याला महत्वाचा आहे, ज्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, का केली, त्या समाजाला ब्राह्मो समाजच का म्हणतात, असंच नाव का दिल्या गेलं, त्यांना त्या समाजाच्या माध्यमातून काय साध्य करायचं होतं, ही सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं परफेक्ट जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की त्या टॉपिकवर कुठलाही प्रश्न विचारला तर तो आपला चुकणार नाही. पुढे बघा, परमहंस सभेवर प्रश्न विचारला संयुक्त पूर्व परीक्षा 2021, प्रार्थना समाजावर प्रश्न विचारला संयुक्त पूर्व परीक्षा 20 आणि 23 मध्ये देखील विचारलेला होता. 1867 ची प्रार्थना समाज आहे. कधी? 1867 सकाळी 6-7 वाजता आपण प्रार्थना करतो, असं सहज लक्षात ठेवायचं. 6-7 प्रार्थना. चलो ओके. नेक्स्ट, सत्यशोधक समाज, आर्य समाज, हिंदू मिशनरी सोसायटी, यावर देखील पुढच्या कालखंडामध्ये प्रश्न येऊ शकतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील समाज सुधार. आता जर आपण पाहिलं, आपल्याला सिलेबस देत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिलेबस असा दिला की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, ज्यामध्ये कुठेच समाज सुधारक असा शब्दप्रयोग दिसत नाही, परंतु सातत्यानं प्रश्न हे समाज सुधारकांवर विचारल्याचं आपल्याला दिसतं. 2018, 2019, 20, 21, 22, 23 मध्ये देखील समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेले आहे. त्यांची संख्या जर आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 2018 ते 23 पर्यंत जर पाहिली तर संपूर्णरित्या संख्या दिसते 21 प्रश्न. आतापर्यंत 2018 पासून 2023 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रश्नांची संख्या दिसते 21, म्हणजे सर्वाधिक प्रश्न संख्या ही समाज सुधारकांवर आहे. पहा सिलेबस काय दिला, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, कुठे? संयुक्त पूर्व परीक्षेसाठी. आता कंबाईन वाल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की कंबाईनचा अभ्यास करत असताना आपल्याला समाज सुधारकांवर विशेष भर देणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर कळलं. जे मंडळी या टॉपिक पर्यंत येऊन पोहोचलेले आहे त्यांना आता कळलेलं असेल की होय सर अगदी बरोबर सांगत आहे. चला पुढे नेक्स्ट पाहू आपण. त्यामध्ये बघा, जगन्नाथ नाना शंकर शेठ यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2019 वर. आणि इथं एकंदरीत मी हा चार्टच दिलेला आहे. हा सगळा चार्ट तुम्ही काय करा, एकदा पाहून घ्या. कोणत्या समाजसुधारकावर कोणत्या वर्षी कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहे, त्या वर्षी समजा आपण ती प्रश्नपत्रिका उघडून बघितलं की आपल्याला कळते की संयुक्त पूर्व परीक्षा 19चा प्रश्नसंच काढला की आपल्याला पटकन कळतं की जगन्नाथ नाना शंकर शेटांवर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता हा सगळा चार्ट तुम्ही काय करायचा आहे, व्यवस्थितपणे एकदा त्याच्यावर गोथ्रू करून घ्यायचा आहे. आणि याची सगळी पीडीएफ सुद्धा मी काय करून देतो आहे, सॅटेलाइट पब्लिकेशन, सॅटेलाइट अकॅडमीचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही याची प्रिंट पण करून घेऊ शकता. चला नेक्स्ट, पुढे तुम्हाला दिसते हा सगळा चार्ट पुन्हा एकदा काय करा, गोथ्रू करा. आणि या ठिकाणी आपल्याला दिसते प्रबोधनकार ठाकरे असेल, कर्मवीर भाऊराव पाटील असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, या ठिकाणी प्रश्न विचारलेले नाहीये, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य आणि सोबतच प्रबोधनकार ठाकरे यांचं देखील कार्य जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी यांचं कार्य समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये खूप विशेष अशा पद्धतीचं दिसतं. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये यांच्या कार्यांवर प्रश्न आलेला नाही. पुढच्या कालखंडामध्ये आयोग इथे नजर टाकू शकते आणि प्रश्न येऊ शकतो. आणि आलेल्या सगळ्या प्रश्नांचा ढाचा मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेलाच आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना तसेच पक्ष, समाज सुधारक यांच्या महत्वाच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटना यावर देखील प्रश्न हे
2018ची पूर्व परीक्षा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोल्हापूर प्रजा परिषदेवर प्रश्न विचारला, प्रतियोगिता सहकारिता पक्षावर संयुक्त पूर्व परीक्षा 2019 मध्ये प्रश्न विचारला, हिंदू महासभेवर प्रश्न आपला दिसतो, संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर बघा प्रमुख ग्रंथ, नाटक आणि पुस्तकं हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळ देखील आपल्याला ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। या ठिकाणी तुम्हाला दिसते हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम व आर्य समाज, ऑपरेशन पोलो आहे तो महत्वपूर्ण घडामोडींचा क्रम काय। त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिसतो तो म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा 2018, इथे प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन पोलोवर त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2018 वर फोकस केलेला आहे, हे बाब या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे तोही घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ येणाऱ्या कालखंडासाठी अत्यंत महत्वाचा असू शकतो, यात वादच नाही। का? कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्हाला इकडे सगळं ब्लँक दिसते, प्रश्न विचारलेला नाही। कुठे? कंबाईंड प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये मी बोलतो, पुढच्या कालखंडामध्ये भाषावर प्रांत रचनेची पार्श्वभूमी, संयुक्त महाराष्ट्र सभा असेल, महाराष्ट्र राज्य निर्मितीची सगळी पार्श्वभूमी असेल, आपला महाराष्ट्र ज्याला आपण काय म्हणतो, जय महाराष्ट्र म्हणतो हक्कानी, तो महाराष्ट्र 1 मे 1960 ला निर्माण झाला। त्या अगोदर जी परिस्थिती होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते देखील आपल्याला काय करणं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। चलो नेक्स्ट, त्या संदर्भातलं विशेष कमिशन आहे, दार कमिशन असेल, त्याची स्थापना, अध्यक्ष, नेमणूक, सरचिटणीस, त्यांचं कार्य, उद्देश, या सगळ्या बाबीवर प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये येऊ शकतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यानंतर बघा जेबीपी समिती असेल 1949 ची, ती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे। तिचा अहवाल कोणत्या वर्षी दिला गेला, अहवालामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबी होत्या, तिचे सदस्य कोणकोणते होते, तिला जेबीपी समिती का म्हणतात, हे सगळं आपण पाहणं गरजेचं आहे। नागपूर करार 1953 चा, त्याची पार्श्वभूमी का होती, त्या करारामध्ये हा करार कोणामध्ये झालेला होता आणि ह्या सगळ्या अग्रीमेंटमध्ये, त्या सगळ्या करारामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या, यावर देखील पुढच्या कालखंडामध्ये प्रश्न विचारणं निश्चितपणे अपेक्षित आहे। म्हणून हा सगळा भाग, अपेक्षित भाग सुद्धा मी तुमच्या पुढे मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। विशाल द्विभाषिक राज्य नोव्हेंबर 1956 असेल, त्या संदर्भात सुद्धा पुढच्या कालखंडामध्ये प्रश्न येऊ शकतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। फाजल अली कमिशन अत्यंत महत्वाचा आहे, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेवर आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये। 2018 पासून, कधीपासून म्हणतोय मी, 2018 पासून 2023 पर्यंत जी काही कंबाईंड प्रिलिम्स झाली, काय झाली, कंबाईंड प्रिलिम्स झाली, त्यामध्ये आपल्याला फाजल अली कमिशनवर प्रश्न दिसत नाही। परंतु 2024 आणि 25च्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न येऊ शकतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणून त्या कालखंडामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या फाजल अली कमिशनच्या संदर्भातल्या, म्हणजे पार्श्वभूमी, का हे कमिशन तयार केलं गेलं, कोणी निवेदन दिलं आणि त्याची शिफारस काय होती, त्या सगळ्या शिफारसींचा पुढच्या कालखंडामध्ये कसा परिणाम पडला, ह्या सगळ्या बाबीवर प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। पुढे बघा, हा झाला सगळा आपला कंबाईंड प्रिलिम्सच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा चार्ट। या सगळ्या सिरीजच्या माध्यमातून, ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली समजलेली असेल की संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपण पाहिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस। काय पाहिलेलं आहे, सिलेबस। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी सांगितलं म्हणण्यापेक्षा आयोगाने दिलेलं जे दिलं तेच सांगितलं, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं त्यांनी म्हटलं। आणि आपण काय केलं, 2018 पासून 2023 पर्यंतचे सगळे PYQ अनालिसिस केले। आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासांतर्गत कोणकोणत्या घटकांवर 2018 पासून 2023 पर्यंत प्रश्न विचारले, ते सगळे घटक मी तुमच्या पुढे मांडलेले आहे। आणि कोणते घटक इतर महत्वाचे आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे। आता मला असं वाटतं की संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ला जी मंडळी परीक्षा देणार आहे त्यांना समजा 10 प्रश्न विचारले तर ते 10ही बरोबर आले पाहिजे,
जी मंडळी 2025 ची परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना देखील पूर्णपैकी पूर्ण मार्क या इतिहासामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला आता प्रॉपर याचा काय कळलेला आहे, अप्रोच कळलेला आहे आणि हे सगळं झालेलं आहे इतिहासाच्या संदर्भात. लगेच आपले प्रश्न असेल, सर भूगोलाचं पण सांगता का, सर इकॉनॉमिक्सचं पण सांगता का, सर संयुक्त पूर्व परीक्षेला सायन्स पण आहे, मग सायन्सचं पण सांगा, सर तुम्ही आम्हाला इतर विषयांचं सुद्धा सांगा. हे सगळं इतर विषयांचं देखील जे काही मी या ठिकाणी तुम्हाला सिलेबस डिकोड करून दिलेला आहे, पीवायक्यूचं व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे, ती सगळी माहिती आपण ह्या सगळ्या पुस्तकामध्ये काय करून दिलेलं आहे, कंपाईल करून दिलेलं आहे. काय करून दिलेलं आहे, कंपाईल करून दिलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. हे काय करायचं आहे, तुम्हाला जवळच्या स्टोअर मधून सिलेबस 40 नावाचं पुस्तक विकत घ्यायचं. काय करायचं आहे, आपण ज्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहात त्या ठिकाणी आपल्याला जे काही बुक स्टोअर असेल त्या ठिकाणी बुक स्टोअरला आपण मागणी करायची आहे की आम्हाला सिलेबस 40 द्या. सॅटेलाइट पब्लिकेशनचं, सॅटेलाइट अकॅडमी अंतर्गत आपण सॅटेलाइट पब्लिकेशन रन करतोय आणि त्या सॅटेलाइट पब्लिकेशनच आपलं हे सिलेबस 40 नावाचं पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे मी एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, फार काही वेळ आता घेत नाही. यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे राज्यसेवा जी 2023 पासून नागरी सेवा झालेली होती तिच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस डिकोड करून दिलेला आहे आणि सगळ्यात मोस्ट डिमांड जी तुमची आहे संयुक्त पूर्व परीक्षा तिचा देखील सिलेबस या ठिकाणी काय करून दिलेला आहे, डिकोड करून दिलेला आहे. म्हणजेच या पुस्तकामध्ये सगळा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला डिकोड करून दिला आहे. कोणकोणत्या घटकावर कोणकोणत्या वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे, त्या प्रश्नांची संख्या किती राहिलेली आहे हे देखील या सगळ्या पुस्तकामध्ये आपण काय करून दिलेलं आहे, व्यवस्थित डिकोड करून दिलेलं आहे. आणि एमपीएससीच्या इतिहासामधलं हे पहिलं असं पुस्तक आहे की ज्या पुस्तकाने सांगितलं की सिलेबसचा धागा कसा पकडायचा. आयोगाने जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसची फोड कशा पद्धतीचं करायचं आणि पीवायक्यूचं बेस्ट अनालिसिस यामध्ये दिलेलं आहे. आपण काय करतो, फक्त पीवायक्यू घेतो आणि वाचतो. पीवायक्यू घ्या, वाचा, किती हजार वाचा, 15,000 वाचा, 20,000 वाचा, 50,000 वाचा, जेवढे काही पीवायक्यू असेल ते सगळे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. परंतु संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या वेळेस कोणकोणत्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे याची इत्तमभूत माहिती या सगळ्या पुस्तकामध्ये आपण काय करून दिलेले आहे, डिकोड करून दिलेले आहे. हा आहे सिलेबस 40 आहे का आहे आपल्यासाठीचा एक, ज्याला आपण काय म्हणतो, अनालिसिसचा गुरुमंत्र म्हणतो. आणि ह्या पुस्तकाच्या बाबतीत आपल्याला सांगताना आनंद होईल की हे पुस्तक आपण लॉन्च केल्या 1 महिन्याच्या आत अमेझॉनवर बेस्ट सेलर राहिलेला आहे, केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी. तुम्हाला हे इतक्या पसंतीस पडलेलं आहे, ज्या मंडळींना हे पसंतीस पडलं त्यांचे मेसेज आणि फोनचे आपण जर प्रतिक्रिया बघितलं तर अक्षरशः असं वाटतं का पोट भरून. हे सगळं काम करताना हे सगळं आनंद मिळतो आहे का, कारण आपण विद्यार्थी मित्रांच्या ह्या सगळ्या अभ्यासक्रमाला काय करतो आहे, एक पुशअप देतो आहे, एक सहकार्याच्या भावनेनं हे सगळं कंपाईल करून आपल्याला काय करून दिलं आहे, आणून दिलं आहे. आणि सोबतच ज्यांना हे पुस्तक आपल्या जवळच्या बुक स्टोअरला अवेलेबल नाही असं वाटतं त्यांनी काय करायचं आहे ते देखील सांगण्याचा मी या ठिकाणी काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला सांगतो की आपल्याला काय सांगितलं मी तुम्हाला, सिलेबस 40 हे पुस्तक माझ्या सोबत आता आहे. ठीक आहे, या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे की संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची प्रिलिम्स आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस प्रॉपर डिकोड करून दिलेला आहे. ज्या पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या लेक्चरच्या भागामध्ये जो कंटेंट पाहिला स्क्रीनवर तो सगळा कंटेंट ह्या पुस्तकामध्ये आहे. तो सगळा कंटेंट या पुस्तकामध्ये आहे आणि तो फक्त इतिहासाचाच नाही तर सर्व विषयांचा कंटेंट यामध्ये आपण देण्याचा निश्चितपणे काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि तो इत्तमभूत अशा पद्धतीचा दिलेला आहे. पीवायक्यू बेसवर हे सगळं पुस्तक बनवलेलं आहे आणि ह्या सगळ्या अनालिसिसला पुढे ठेवून तुम्ही अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण कुठल्याही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून टॉपर आलेल्या
उमेदवाराचं मत जर पाहिलं तर तो उमेदवार आपल्याला दोनच गोष्टी प्रमुखरित्या सांगतो. तो म्हणतो की तुम्ही आयोगाचा सिलेबस फॉलो करा. म्हणजे काय करा, आयोगाने दिलेला सिलेबस नीट वाचा. मग आता आपल्याला कंबाईनला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिला. मग प्रश्नांची संख्या जर पाहिली तर समाज सुधारकावर आपल्याला जास्त दिसते. हे कधी कळते आपल्याला, ज्यावेळेस अनालिसिस केल्यानंतर कळते. आणि खूप विद्यार्थी मित्रांना सुरुवातीच्या फेजमध्ये अनालिसिस कशा पद्धतीचं करणं अपेक्षित आहे किंवा अनालिसिस म्हणजे काय हे कळतच नाही. म्हणून आपण आपल्यासाठी अनालिसिसचा गुरुमंत्र आपल्या दारी पोहोचवण्याचा एक निर्धार केलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जवळच्या स्टोअरला भेट द्यायचा आहे आणि हा अनालिसिसचा गुरुमंत्र मागायचा आहे, ज्याचं नाव आहे सिलेबस 40. ठीक आहे. त्यानंतर बघा, सोबतच हे पीवायक्यू मंत्र देखील आपण अगदी मोजक्या किमतीमध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले आहे. प्रत्येक विषयाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा एकत्रित पीवायक्यू, ज्याला आपण आयोगाचे प्रश्न म्हणतो, ते सगळे विषयवार कंपाईल करून दिलेले आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानदाराकडे हे आता काय झालेलं आहे, अवेलेबल झालेलं आहे. तुम्हाला पुण्या मुंबईला सुद्धा याच्या खरेदीसाठी जायची गरज नाही. आपल्या जवळच्या स्टोअरवर आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. ज्यांना स्टोअर जवळ नाही परंतु आपल्या घरपोच हे लागत असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण नंबर देखील दिला आहे 9922492415. 9922 या पुस्तकावर देखील दिलेला आहे आणि या स्क्रीनवर देखील मी तुम्हाला सांगतो आहे की 9922492415 आई बुक सेंटरचा हा क्रमांक आहे. या क्रमांकावर आपला पोस्टल ऍड्रेस पाठवा आणि विदिन 3 days म्हणजे 3 दिवसाच्या आत ही सगळी पुस्तकं आपल्या घरी मागवून घ्या. आणि पीवायक्यू मंत्र सोबतच सिलेबस डिकोडिंगचं हे बेस्ट पुस्तक सिलेबस 40 घेऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करा आणि भरघोष यशाची हमी देणारं हे पुस्तक सोबत घेऊन खात्रीशीर संयुक्त पूर्व परीक्षेचा विशेष रूपाने अभ्यास करा. आपल्या सर्व पुढील परीक्षांसाठी, आपल्या ह्या सगळ्या प्रवासासाठी सॅटेलाइट अकॅडमी तर्फे आणि माझ्यातर्फे देखील खूप खूप शुभेच्छा. आजच्या या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लगेच भेटू दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जमलंच का? थोडस ते कटिंगचं बघा बरं तुमचं.